गॅस टंचाईचा तुटवडा अद्यापही संपत नाही आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा गॅस टंचाई अनेक दिवसापासून भासवत आहे। आपण जर पाहिलं तर मी सध्या बुलढाणा शहरातल्या या HP गॅस एजन्सीवरती आहे। सकाळपासून मोठी लाईन जी आहे ती गॅस सिलेंडरसाठी या ठिकाणी लागलेली आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये सिलेंडर हे ग्राहकांना वाटप केल्या जात असल्याचं दिसतंय। गेल्या अनेक दिवसापासून पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी सिलेंडर वाटप होते। जवळपास 10-12 दिवस झाले ग्राहकांना सिलेंडर मिळत नसल्याची ओरड होत आहे। आपण जर पाहिलं तर ही सकाळपासून ही एवढी मोठी लाईन जी आहे हे तुम्हाला लाईन दाखवतो। ही सकाळपासून म्हणजे सकाळी 4:30-5 वाजल्यापासून गॅस एजन्सी समोर ही गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची लाईन लागलेली आहे। अनेक ग्राहकांच्या घरामधलं सिलेंडर संपलेलं आहे आणि चुलीवरती स्वयंपाक करण्याची वेळ ग्राहकांना आलेली आहे। इंधन सुद्धा मिळत नाहीये, ते सुद्धा महाग झाल्याची ओरड होते। गॅस सिलेंडरसाठी सकाळपासून ही जी लाईन जी दिसते आपल्याला आज आणि कालपासून पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी सिलेंडर वाटप होते। काही ग्राहक आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया की नेमकी काय परिस्थिती। दादा काय सांगाल, काय परिस्थिती सध्या? तुम्ही लाईनमध्ये उभा सकाळपासून किती वाजता आला तुम्ही? साधारणतः सकाळी 5 वाजेपासून आम्ही लाईनमध्ये लागलेलो आहे। अजून पण काही नंबर आला नाही। आता कुठं नंबर लागतोय, थोडंसं वाईट वाटतंय परिस्थितीबद्दल, कारण एवढे सगळे लोक लाईनीमध्ये लागलेले आहेत। काही लोकांना परत जावं लागतंय, तसंच सिलेंडर पण मिळत नाही वेळेवर। तुम्ही किती तारखेला बुकिंग केली होती? मी जवळपास 10 तारखेला बुक केलं आहे आणि मग कालच सिलेंडर संपलं आहे। त्याच्यासाठी आज 5 वाजेपासून इथं लाईनीमध्ये लागलो आहे। बाकीचे लोकांचं पण तसंच आहे, खूप दिवसापासून बुकिंग करून ठेवलं आहे, आज आलेत घ्यायला, परत इथं सिलेंडर मिळत नाही वेळेवरती। आणि जे लोक 5 वाजेपासून लाईनीमध्ये लागलेत त्यांना म्हणजे सिलेंडर संपल्यानंतर परत वापस जावं लागतं। नक्कीच ही परिस्थिती या गॅस एजन्सीवरती सध्या दिसून येत आहे। आणखी काही ग्राहक आहेत, केव्हापासून आले तुम्ही? काय परिस्थिती सध्या? मी सकाळी 5 वाजेपासून इथे उपस्थित आहोत सिलेंडरसाठी, आणि सिलेंडरचा तुटवडा इतका झालेला आहे की असं वाटतं की सिलेंडर मिळते का नाही। पण खरं पाहता अमेरिका आणि इराणसारख्या देशात जे युद्ध चालू आहे त्याचा परिणाम हा सर्वसामान्य जनतेला भोगावा लागून राहिलेला आहे। आणि घरी सिलेंडर आहे का सध्या? नाही, सध्या सिलेंडर नाही आहे। कधीपासून संपलेलं आहे? जवळपास म्हणजे आता 6-7 दिवस झाले सिलेंडर संपलेलं आहे। अशा परिस्थितीत आम्हाला इथे लाईनीमध्ये येऊन उभं राहावं लागलं। नक्कीच तर ह्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया आहे। जवळपास 6-7 दिवस झालेत सिलेंडर संपलेलं आहे आणि ग्राहकांची बुकिंग ही 10 दिवसापेक्षा जास्त आहे, मात्र अद्यापही त्यांना सिलेंडर मिळत नाही आहे। अशा प्रकारची ओरड जी आहे ती ग्राहकांची नेहमीच सुरू आहे। गेल्या 8-10 दिवसापासून या एजन्सीवरती मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची दररोज गर्दी असते। जवळपास सकाळी 4 वाजल्यापासून ग्राहक जे आहेत ते गॅस सिलेंडरसाठी या ठिकाणी लाईनमध्ये उभे असतात। आजही तीच परिस्थिती आहे, गोंधळ दररोज होतो, म्हणून पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी सिलेंडर वाटप सुरू आहे। आजही सिलेंडर वाटप हे पोलीस बंदोबस्तामध्ये होते। तात्काळ ही जी परिस्थिती जी आहे ती गॅस तुटवड्याची ती दूर व्हावी अशी अपेक्षा इथल्या या ग्राहकांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।